मुख्यमंत्री पदाचं मला स्वप्न पडत नाही, सीएमचा चेहरा जाहीर करा म्हणणाऱ्या ठाकरेंचं शिर्डीमध्ये वक्तव्य, तर ठाकरेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री, राऊतांचा पुनरुच्चार। विरोधकांनी दिलेली पंतप्रधान पदाची ऑफर धुडकावली, गडकरींचा गौप्यस्फोट, भूमिकेशी तडजोड न करणारे गडकरी पंतप्रधान हवेत, अनेक विरोधकांची भूमिका। दोन दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, केजरीवालांची घोषणा, महाराष्ट्रासोबतच दिल्लीच्याही विधानसभा निवडणुका घेण्याचं दिलं आव्हान। बहिणींना 1,500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवार यांचा सरकारवरती हल्लाबोल, तर ठाकरेंकडूनही लाडकी बहीण योजनेवरून समाचार। जुन्या पेन्शनच्या ऐवजी नव्या पेन्शन योजनेचं समर्थन करणाऱ्या केसरकरांच्या विरोधात घोषणाबाजी, शिर्डीमधल्या अधिवेशनामध्ये गोंधळ, तर ठाकरेंकडून जुन्या पेन्शनचं आश्वासन। 3 वर्षांपूर्वीच्या गोळीबार प्रकरणामध्ये नाशिकमधले ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलावरती गुन्हा, खोटे आरोप करून मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, बडगुजर यांचा पलटवार। विधानसभेच्या आधी भाजपला धक्के बसण्याचे संकेत, धुळ्यामध्ये भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्याकडून पवारांचे स्वागत, तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांचे भाऊ राजेंद्र गावित बंडखोरीच्या पवित्र्यात। धनगड आणि धनगर एकच आहेत असा GR काढण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीनंतर शंभूराज देसाई यांची माहिती, तर उपोषण मागे घेण्याचं शिष्टमंडळाचं आश्वासन। नांदेडमध्ये लाडकी बहीणच्या संवाद कार्यक्रमामध्ये साडी वाटपावरून गोंधळ, साडी लुटण्यासाठी महिलांची झुंबड। लालबागच्या राजाच्या चरणी स्पर्शाची रांग उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बंद, तर मुखदर्शनाची रांग उद्या रात्री 12 नंतर बंद। पुण्याच्या दगडूशेठच्या दर्शनाला अलोट गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।